नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे बहुमूल जीवन। बहुमूल जीवन या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। ही एक कविता आहे आणि कवितेचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या कवितेच्या कवींचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। बहुमूल जीवन या कवितेचे कवी आहेत रमण रणदिवे। यांचा जन्म 1949 साली झालेला आहे। रमण रणदिवे हे प्रसिद्ध कवी आहेत। ऋतुफुलांचा, चंद्रमेधींच्या खुणा, संप्रधार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह कवींचे प्रसिद्ध आहेत। आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत ती काहूर या कविता संग्रहातून घेतलेली आहे। इथे कवीचा परिचय आपण पाहिलेला आहे। आता कवितेद्वारे कवी आपल्याला काय सांगणार आहेत याचा संक्षिप्त आशय इथे दिलेला आहे। कवी म्हणतात की जीवन जगताना प्रत्येकास सुख दुःखांना सामोरे जावे लागते। जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे, असा बहुमूल संदेश या कवितेतून कवीने दिलेला आहे। चला तर आपण कविता अभ्यासू। इथे बघा, तुम्हाला ही तुमची कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे बहुमूल जीवन। ऐका, म्हणा, वाचा। मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे काही सारे जीवनात या घडते का? फुले निखळून पडते तरीही झाड सारखे झडते का? भोगावे लागते सकला जे येते ते वाट्याला। गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला। भोगावे लागते सकला जे येते ते वाट्याला। गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला। काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला। पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला। वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला। पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला। देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती घनदाटून येतात। रोज नभाचे रंग बदलती घनदाटून येतात। निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी। निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी। अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का? अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको। संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको। सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको। संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको।
बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. फुले निखळून पडते तरीही झाड सारखे झटते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. कशी वाटली कविता? अत्यंत सुंदर अशी ही कविता आहे आणि या कवितेमध्ये कवीने जीवनाचं सत्य सर्वांसमोर मांडलेलं आहे. तर काय म्हणत आहेत कवी? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. फुले निखळून पडते तरीही झाड सारखे झटते का. बघा आता इथे कवी आपल्याला सांगत आहेत की हे जीवन जे आहे ना ते जगण्यासाठी आहे, आनंदाने जगण्यासाठी आहे, परंतु ह्या जीवनामध्ये सर्वच गोष्टी आपल्या मनासारखे होत नसतात. म्हणून कवी म्हणतात की मनासारखे सारे काही आपल्या जीवनामध्ये घडते का. तुम्ही सांगा बरं, रोज असं होतं की तुम्ही जी इच्छा करतात ती तुमची इच्छा रोज पूर्ण होते का. नाही की नाही. अगदी बरोबर. तसंच प्रत्येक वेळी आपले सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच असं नाहीये. तरी पण आपण आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही म्हणून आपण जीवन जगायचं सोडतो का. नाही. जीवनाचं हे प्रतीकच आहे की कधीच आपल्या मनासारखी कोणतीही गोष्ट होत नाही. का माहिती आहे? कारण की आपलं मन हे फार उंच उंच उडत असते. आपल्या मनावरती आपलं नियंत्रण नसतं. मन हे वेडं पाखरू असतं की सदा कदा त्याला काही ना काही हवं असतं आणि प्रत्येक ह्या हव्या असणारी गोष्ट आपल्या ह्या जीवनात पूर्ण होईल असे नाही. त्याच्यासाठी आता ह्या मनासारखे सारे काही आपल्या जीवनात होत नाही. ह्या गोष्टीसाठी कवी ही गोष्ट समजावून देताना आपल्याला अनेक उदाहरण देत आहेत. त्याच्यातील एक उदाहरण म्हणजे फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झटते का. निखळून पडणे म्हणजे फुलं झाडांपासून गळणे. तरीही झाड सारखे झटते का. झटते म्हणजेच काय, ती विरळून जाणे किंवा नष्ट होणे किंवा जीर्ण होणे. आता आपण बघतो की झाडांवरती फुलं असतात की नाही. फुलं असतात, पानं असतात, पण झाड आहे त्या ठिकाणी टिकून असतं. या झाडावरती जी काही फुलं पानं असतात झाडाची ते काय होतात, तुटून पडतात, निखळून पडतात. तेच कवी आपल्याला इथे सांगत आहेत की फुले निखळून पडते तरीही झाड सारखे झटते का. की मग बघा झाडावरची सगळी फुलं गळून पडतात म्हणून काय झाड आपलं जीवन जगायचं सोडतं का. नाही. तो कधी जीर्ण होतो का. नाही. तो कधी नष्ट होतो का. नाही. तर ज्याप्रमाणे झाड आपल्या जाग्यावरती निश्चल असतो, भलेही फुलं त्याची साथ देवो अगर न देवो, पानं त्याची साथ देवो अगर न देवो, फळं त्याची साथ देवो, त्याला काही फरक पडत नाहीये. तसंच आपल्याला सुद्धा ह्या झाडासारखं मजबूत दृढ निश्चयाने उभं राहिलं पाहिजे. भलेही आपल्याजवळ काही असो किंवा नसो, आपल्याजवळ जे आहे ते नश्वर असतं. जसं फुलं, झाडाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर झाड हे एका ठिकाणी निश्चित असतं, त्याच्यावरती येणारे फळं ते गळून पडतात, फुलं सुद्धा निखळून पडतात म्हणजेच गळून पडतात. पण झाड आपल्या जागा कधीच सोडत नाही. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. सकला म्हणजे सगळ्यांना. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. बघा आता इथे पुन्हा कवी आपल्याला सांगत आहे की या जीवनामध्ये जेव्हा आपल्या मनासारखं काही होत नाही तेव्हा आपण दुःखी होतो, कष्टी होतो, नाराज होतो. पण कवी इथे म्हणतात की हे आपल्याला का असं होतं की आपण जी इच्छा करतो ती का पूर्ण होत नाही, का आपल्या मनासारखं होत नाही. मग कवी म्हणतात की प्रत्येकाच्या सगळ्यांच्या वाट्याला जे काही भोग आलेले असतात ते सगळ्यांना भोगूनच जायचे असतात. मग आता भोग म्हणजे काय. भोगचा अर्थ इथे आपल्याला काय घ्यायचा आहे की दुःख, कष्ट. ह्या जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या येत असतात. मग त्या समस्यांचा तो भोग आपल्याला भोगायचा असतो, तो कालावधी आपल्याला अनुभवायचा असतो. मग ह्या अनुभव, हा जो दुःखाचा किंवा संघर्षाचा कालावधी आहे
तो आपण ती परिस्थिती आपण कशी हाताळतो याच्यावरती आपलं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरत असतो. जर आता आपल्या वाटेला दुःख आलेलं आहे, संघर्ष आलेला आहे, ते संघर्ष किती वेळ राहणार आहे, ते दुःख किती वेळ राहणार आहे, ते निश्चितच कधी ना कधी नष्ट होणारच आहे, कधी ना कधी ते जाणारच आहे. पण त्या काळामध्ये जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आलेले चांगले वाईट सगळे अनुभव आपल्याला भोगूनच जायचे आहेत. म्हणून कविते म्हणतात की जे प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही भोग लिहून ठेवलेलेच असतात आणि ते भोग त्यांना भोगूनच जायचे असतात. मग त्यासाठी कवी पुन्हा एक उदाहरण देतात आपल्याला. काय बरं उदाहरण देतात इथे? गुलाबाचं. तुम्ही पाहत असाल की गुलाबाचं फूल किती सुंदर असतं, रंगीबिरंगी, मोहक, परत सुगंधित असे की नाही, असे विविध जे फुलं असतात. गुलाबाच्या फुलाला आपण राजा म्हणतो की नाही, फुलांचा राजा म्हणतो. पण जरी हा फुलांचा राजा असेल पण त्याच्या वाटेला दुःख आहे की नाही? आहे. ते दुःख कोणतं आहे? काट्यारूपी दुःख. जिथे गुलाबाचं फुल आहे तिथे काटे असतातच, पाहतात की नाही. ह्या काट्यांमध्ये सुद्धा तो फूल कसा मस्तपैकी छानपैकी फुललेला असतो, टवटवीत झालेला असतो आणि कितीही त्या फुलाला काटे लागलेले असतील तरी तो आपलं जीवन जगायचं थांबतो का? म्हणजे तो कळीचं फूल फुलायचं थांबतं का? त्याची मोहक सौंदर्य पसरवतो की नाही, तो सगळ्या सृष्टीला मोहक सुंदरतेने आनंदित करतो आणि त्याच्या सुगंधाने पूर्ण वातावरण प्रसन्न करतो. म्हणजेच काय, जेव्हा गुलाबाच्या वाटेला काटेरूपी दुःख येतं तेव्हा तो बोटे मोडत बसत नाही, त्याला दोष देत नाही. बघा आपण काय करतो, जेव्हा आपल्यावरती काही समस्या आली, संकट आली किंवा वाईट गोष्ट आपल्याबरोबर झाली तर आपण काय करतो, त्या एकमेकांना दोष प्रत्यारोप करत राहतो. मग गुलाब असं करतो का, मी एवढा सुंदर आहे, मी गुलाबांचा राजा, फुलांचा राजा आहे, तरी पण मला का हे काटे टोचतायत म्हणून तो त्या काट्यांना दोष देतो का? नाही. तो काट्यांच्या नावाने बोटं मोडत नाही. कवी पुढे म्हणतात, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? आता बघा, मातीचा गुणधर्म काय असतं की सगळ्या गोष्टींना तो माती आपल्या आतमध्ये शोषून घेतात. तर पाणी बघा, पाणी वाहतं पाणी असू दे, मग ते स्वच्छ वाहतं पाणी कसंही असू दे, मातीवर जे पाणी पडतं ते स्वच्छ पण असतं किंवा अस्वच्छ पण असतं, निर्मळ पण असतं किंवा मळाने युक्त पण असतं. पण ते पाणी, माती काय करते, ते पाणी सगळं शोषून घेते आणि मग त्या मातीमध्ये वेगवेगळे प्रकारचे झुडपं, लता, वेली, लतिका म्हणजे वेल, तर त्या वेली काय होतात, फुलत असतात. मग ह्या वेलींच्या अवतीभोवती अनेक असे काटे असतात, म्हणजे हे काटेरूपी दुःख असतात. पण ती लतिका, ती वेल त्या मातीवरती चिडते का? नक्कीच नाही चिडत. का? कारण की तिला माहिती आहे की ह्या मातीमधूनच माझा जन्म झालेला आहे आणि ह्या मातीनेच माझं भरण पोषण, पालन पोषण केलेलं आहे. मग ही माती जर माझ्यासाठी जन्मदाती ठरते तरी ह्या मातीला मी दोष देऊ शकत नाही की तुम्हाला जन्म दिला, तसे तू माझ्या जीवनात काटे सुद्धा दिले. तर ती मातीवरती कधी चिडत नाही, रागवत नाही. पण आपण काय करतो, आपल्याला जरा काही नाही मिळालं तर आपण आपल्या आईवरती, जन्मदातीवरती, आपला जन्म आईच्या उदरामध्ये झालेला आहे आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला आई वडिलांना किंवा मोठ्यांना दोष देऊन मोकळ होऊन जातो. पण हे योग्य आहे का? नाही. ज्याप्रमाणे लतिका कधी मातीवरती चिडत नाही किंवा गुलाब कधी काट्यांच्या नावाने बोटं मोडत नाही, म्हणजे त्यांना कधीच दोष देत नाही. जे काही त्यांच्या जीवनात, जे काही त्यांच्या वाटेला आलेलं आहे ते आनंदपूर्वक सहर्षाने त्याचं स्वागत करून ते आपलं जीवन जगत असतात. गुलाबसुद्धा त्याच्या काट्यायुक्त जीवनामध्ये आनंदी असतो आणि लतिकासुद्धा किती काटे असेल तरी ती फुलते, वाढते. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मग कवी पुढे ते सांगत आहेत की या जीवनामध्ये कधी असं होतं का आपल्या मनासारख्या सगळ्याच गोष्टी होतील? असं नाहीये. आता ह्या कवितेच्या ओळींमध्ये आलेला काही शब्दार्थांचा अर्थ आपण समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेच्या ओळीमध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊया. शब्दार्थ: बहुमोल, अनमोल, खूप अमूल्य असे, निखळून देठापासून गळून, झडणे, जीर्ण होणे, भोगावे लागते, सोसावे लागते, सहन करावे लागते, सकला सर्वांना, लतिका, वेल, लता. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या माध्यमातून कवीने जीवनाचं सत्य आपल्यासमोर सांगितलेलं आहे आणि हे बहुमूल असं जीवन आपण कसे जगावे
याचं मर्म ते आपल्याला इथे सांगत आहेत. कवितेबद्दल अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु कवितेच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.